नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ हा आपला गावाकडे आहे. आपले म्हणजे इथून 2-3 व्हिडिओ जे आहेत ते गावाकडचे येणार आहे. आणि बघा, चारी बाजूला ऊस आहे आणि ह्या ऊसामधून असा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याने आता आपण चाललो आहोत घरी, कारण इथून गाडीवर 2-3 जण बसतच नाही. कारण दाजीनं आमच्या बॅगा वगैरे आहेत, त्याच्यामुळे मी आणि दीदी पायी चालले आणि बॅग आणि दादू आणि दाजी गाडीवर चालले आहेत. आणि इतकं छान असं मस्त गावाकडचं निसर्ग, वातावरण, मोकळी हवा, एकदम फ्रेश वाटतं. काम मेहनत खूप असते गावाकडे, पण वातावरण खूप छान आणि फ्रेश वाटतं. आणि गावाकडे गेलं खूप छान वाटतं. इथं दाजीची माझी थोडीशी नोकझोक चालू होती, कारण कसं आहे, दाजी गावाकडे गेले का थोडीशी त्यांचा ॲटिट्यूड जो आहे ना तो वाढतो. असं असतंच, हे की नाही, गाव ते गाव असतं. गावाकडे गेलं जरा आपला रुबाब वेगळाच असतो. तसंच दाजींचं पण आहे. आणि आमची इथं थोडीशी चालली आहे मजा मस्ती. आणि ह्याच अशा मजा मस्ती करत करत आता चाललो आहे. मी निघालो आहे घराकडं. खूप असं लांब प्रवास करून आलो. आणि मागचा व्हिडिओ पण खूप छान आहे, त्यात खूप काही मी तुम्हाला तयारी वगैरे दाखवलेलं आहे. तर नक्की मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, तुम्हाला नक्की समजेल की कशी तयारी केली आम्ही. आणि आमची पिल्लं खूप मिस करणारे, मांजरीचे पिल्लं जे आहेत ते. तर हे बघा, असं उसातून रस्त्याने चाललो आहे. थोडंसं दीदीच्या मस्तपैकी अशा मस्त रील्स पण घेतल्या. आणि गावाकडे कसं आहे की ना, वाघ सुटलेले आहे, खूप वाघ आहे. आणि त्याच्यामुळे दाजी आम्हाला सोडून जात नाही. ते आम्हाला म्हणतात आपण सोबतच जात जाऊ. कारण मागं एक आम्ही व्हिडिओ बघितला की एका मुलीला त्या वाघाने जरा म्हणजे नाही हल्ला केला तिच्यावर. समजून घ्या तुम्ही काय झालं असेल ते. आणि त्यामुळं गावाकडं राहणं सध्या खूप असं भीतीचं वातावरण असतं, कारण जुटीनं राहावं लागतं, एकजुटीनं. आमच्या पण खूप अशा शेळ्या ज्या आहेत वाघाने ओढून नेल्या. वाघाने नेल्या की कोल्ह्याने नेल्या ते नाही माहिती, पण नेल्या शक्यतो कोल्ह्याने का लांडग्याने नेल्यात. म्हणजे असे गावाकडं कसे भीती वाटते ना एकटं राहायचं म्हटलं का. त्याच्यामुळं आम्ही सगळे सोबत चाललो. आता इथं थोडंसं घरं वगैरे आहे, त्याच्यामुळे दाजी पुढे गेले आणि दीदींनी चाललो आहे गप्पा मस्ती करत, गप्पा गोष्टी वगैरे काय आहे ते. आणि तुम्हाला पण दाखवते मी. खूप असं छान मस्त वातावरण आहे. आणि तुम्हाला गावाकडचे ब्लॉग नक्की आवडणार तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि कसं आहे आमचं गाव नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, तिकडं मुलं, तिथं दाजी उभेत आणि मस्त पळू राहिले सगळे. किती छान गावाकडचा नजारा वाटतो ना. बघा, बोरीला बोर नाही वाटत, कशाच बोरच आहे ते. बघा दादू, छान वाटतं एकदम. आलो यार मी गावाकडे. दादू का ग, त्या सूर्याखात आहे काय? हा का? त्या बघा तिकडे. हा हा, चला. हाँ चला, चलो आगे. ते बघा, घास वाटतं मला. हा आमच्या वावरात लावलेला आहे. हा सगळा घास आहे इथं. बैला बांधले, कपाशी सगळी तोडली आहे. हे आहे तुरी, मागच्या वेळेस पाहिजे केवढ्या तुरी.
वाटतं ना. गावाकडे छान वाटतं, कामं पण खूप असतात. एवढी तुरी माझ्या डोक्याच्या वर आहे. बघित आहे आपला घास, या तुरी दुसऱ्याच तुकडा चुलत सासते. किती पुढे जायचं बाप्पा? तर मोसंबी पण संपल्या. ओ बाप्पा तोडा नाही खाली. हा ना, कमून नाही ठेवलं काय माहिती, कशी तरी ठेवायला पाहिजे रे. आपण हे कच्चं खाणार. झाडाला एक मोसंबी नाही, मागचीच किती होत्या. बाबरे बाप्पा किती आतमध्ये गेले. काय तू इकडे बाप्पा खवळ. एकच घ्यायला ना का घेऊ. चला चला पुढं पुढं वय पुढं असं घेऊन. हा वय पुढं. हो चला बाप्पा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही आत्ता पोचलो आहे गावाकडं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.
भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.